नमस्कार सीएससी व्हॅल्यू मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर सीएससी मित्रांसाठी आता नवीन प्रॉब्लेम इथे आलेला आहे। आता त्यामध्ये काही नवीन मित्र तर जास्त असणारच आहेत, परंतु काही काही जुने मित्र पण यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। तर ते नेमकं कसं की आता तुम्ही लॉग इन करते वेळेस आपली आयडी जेव्हा ग्रीन कलरचं दाखवत होते, लॉग इन करते वेळेस आपली जी लाईन चालत होते तर ती आता रेड कलर मध्ये दाखवते आणि लॉग इन व्हायचं सोडून आपल्याला तिथं काय दाखवतंय, युजर इज बॅन। हा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल, तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम झाला असेल, तुमची आयडी इथं बॅन दाखवत असेल, तर मित्रांनो तुम्ही जुने असाल किंवा नवीन असाल, आता जुन्यासाठी सोल्युशन वेगळे आहे, नव्यासाठी वेगळं आहे। या दोन्हीचं पण सोल्युशन आपण यामध्ये 100% सॉल्व्ह करणार आहोत। हा प्रॉब्लेम तुमचा 100% सॉल्व्ह होणार आहे। त्याकरता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। संपूर्ण माहिती इथं मी लाईव्ह देणार आहे, संपूर्ण माहिती इथं दाखवणार आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकणार आहात हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर। यामध्ये जर तुमचं सॉल्व्ह झालं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, अन्यथा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज मला करू शकणार आहात। तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की नेमकं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे आपली आयडी बॅन झालेली आहे आणि याचं समस्याचं समाधान काय आहे ते पण इथं आपण बघणार आहोत। चला व्हिडिओ सुरू करूया। तर हे जे प्रोसेस सांगतोय मी पहिल्यांदा ही जुने व्हेरिएंटसाठी असणार आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं, आता कोणतेही ब्राउझर ओपन करायचंय। ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथे आपल्याला सीएससी रजिस्टर हे ऑप्शन हे टाइप करायचंय। टाइप केल्याच्या नंतर इथे आपल्याला पाहू शकता 1 नंबरला दाखवण्यात येत आहे वेबसाईट, यावर क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा हे लोगो दाखवण्यात येईल, इथं क्लोज करायचंय। क्लोज केल्यानंतर माय अकाउंटवर क्लिक करायचंय। माय अकाउंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं माहित असणार आहे, कारण तुम्ही जुने आहात। इथं सीएससी आयडी वर क्लिक करून इथं तुमची आयडी टाकून घ्या। इथं तुम्हाला IRIS निवडायचे किंवा फिंगरप्रिंट निवडायचे, तर इथे मी फिंगरप्रिंट निवडतो आणि इथं जशाला तसा कॅप्चा टाकून घेतो। कॅप्चा टाकल्यानंतर आय अग्री वर क्लिक करायचे आपल्याला, टर्म अँड कंडिशन आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे। तुमच्या लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला मंत्रा L1 डिव्हाइस किंवा इतर कोणतं असेल तुमचं डिव्हाइस इथं कनेक्ट पाहिजे, फिंगरप्रिंट डिव्हाइस। तुम्हाला इथं आता आय अग्री वर क्लिक करायचंय आणि स्टार्ट कॅप्चर वर क्लिक करायचे। तुमचं इथं थंब ठेवायचा आहे आणि कॅप्चर इथं करून घ्यायचं आहे। तर माझं सक्सेसफुली कॅप्चर झालेलं पाहू शकता। लॉग इन इथं झालेली आहे माझी प्रोफाईल। आता ही प्रोफाईल लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आता डायरेक्टली मी सांगून देतोय, कारण अजून प्रोसेस खूप राहिलेली आहे। केवायसी अपडेट हे ऑप्शन दिसते पाहू शकता, आपल्याला यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं वरती सारायचं आहे आणि इथं पोलीस व्हेरिफिकेशन पाहू शकता, पोलीस व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं स्टेटस इथं इनऍक्टिव्ह दाखवणार आहे। तुमची जर आयडी बॅन झालेली असणार आहे तर जुनी व्हेरिएंटसाठी, तर त्यांना इथं पोलीस व्हेरिफिकेशन सिलेक्ट करून इथं पोलीस व्हेरिफिकेशन नवीन लेटेस्ट मध्ये अपलोड करायचं आहे। 6 महिने जर तुमच्या पोलीस व्हेरिफिकेशनला कंप्लीट झाले असतील किंवा तुम्ही अपलोडच केलं नसेल आतापर्यंत, तर तुम्हाला इथं पोलीस व्हेरिफिकेशन टाकावं लागणार आहे। आता हे पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्याकडे नसेल आणि हे कशा प्रकारे काढायचे, तर तुम्ही स्वतः काढू शकता। त्यामध्ये तुम्हाला कंपनी लेटर एक मागत असतं, तर ते कंपनी लेटर तुम्ही स्वतः न तयार करता, तर माझ्याकडे कंपनी लेटर सीएससी डीएम ने दिलेलं आहे। सीएससी चं कंपनी लेटर आहे, ते तुम्हाला जोडायचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर पण ते टाकण्यात आलेलं आहे। तर तुम्ही तिथून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ते वापरू शकता। जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन येईल तर तुम्हाला इथं फाईल ती अपलोड करायची आहे। तुमचं 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 2 ते 3 दिवसामध्ये तुमची आयडी परत इथं चालू होणार आहे। हे जुने व्हेरिएंटसाठी आहे। आता आपण नवीन व्हेरिएंटसाठी बघूया। आणि मित्रांनो हे मी प्रोसेस सांगितली आहे, तर हे तुम्ही जर नवीन असाल तरी सुद्धा ही तुम्हाला प्रोसेस करायची आहे। तुमचं जर जुनं पोलीस व्हेरिफिकेशन असेल, तुम्हाला नवीन काढायचं 6 महिने जर कंप्लीट झाले असतील पहिल्याला, तर नवीन काढायचे, नवीन इथं पोलीस व्हेरिफिकेशन जोडून घ्यायचं आहे जरी तुमची आयडी चालू झाली तरी। आता हे झालं जुनी व्हेरिएंटसाठी। आता नवीन साठी बघूया। तर नवीन साठी पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला दाखवत आहे। पहिल्यांदा हे आपल्याला ग्रीन कलरचं दाखवत होतं, परंतु आता रेड कलर मध्ये इथं दाखवत आहे। तर इथं आपल्याला काय करायला लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला आता अशा प्रकारे बॅन दाखवत आहे, युजर इज बॅन। तर तुम्हाला यामध्ये सोल्युशन काय आहे, तर यामध्ये सोल्युशन तुम्हाला डीएम व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। डीएम व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुमची आयडी ही चालू होणार नाहीये, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे। परंतु डीएम येण्या अगोदर, आता डीएम चा कॉन्टॅक्ट कसा करायचा ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल। त्या अगोदर डीएम येण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, मी जे स्क्रीनवर तुम्हाला बॅनर दाखवते अशा प्रकारे बॅनर तुम्हाला तयार करून ठेवायचे।
तुमच्या दुकानाच्या समोर हे बॅनर लावायचा आहे. इतर कोणताही बॅनर ऍक्सेप्ट करणार नाहीये, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. अशाला असं सेम बॅनर तुम्हाला काढायचा आहे. फक्त याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, CSC आणि मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. अशा प्रकारे ही डिझाईन बनवून घ्यायची आहे आणि तुमचं बॅनर हे प्रिंट करून तुम्हाला यामध्ये फ्रेम मध्ये लावायचं आहे. नुसतं तिथं जमणार नाहीये, तुम्हाला फ्रेम मध्ये फिट करून तुम्हाला तुमच्या दुकानासमोर लावायचे. तुमच्या दुकानामध्ये टेबल असला पाहिजे, कॅम्प्युटर किंवा लॅपटॉप असला पाहिजे, प्रिंटर प्लस स्कॅनर असलं पाहिजे, मंत्रा डिव्हाइस असलं पाहिजे. मंत्रा L1 डिव्हाइस कोणताही असो तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे. एवढं जेवढं उपलब्ध असेल, तुमचं दुकान रेडी असेल, तर तुम्ही DM ला कॉल करून व्हेरिफिकेशन साठी बोलू शकता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण डिटेल तुमची बरोबर असेल, तर आता बघूया की DMचा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे. कोणतीही जी CSC चालू असेल ती CSC लॉग इन करायची आहे. तर तुम्हाला नवीन DMचा इथं कॉन्टॅक्ट इथे मिळणार आहे, किंवा तुम्ही इतर वेबसाईटवरून पण DMचा कॉन्टॅक्ट काढू शकता. परंतु तुम्ही इथं लॉग इन करून इतर जे CSC असतील, तुमचे मित्र असतील, त्यांच्याकडून हे लॉग इन करून घ्यायचे आणि तिथे तुम्हाला नवीन DMचा कॉन्टॅक्ट इथं मिळणार आहे. तर पाहू शकता, मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवतो की कॉन्टॅक्ट कशा प्रकारे करायचा आहे. आणि जेव्हा तुमची CSC चालू पण होईल, तेव्हा पण तुम्हाला आता अटेंडन्स आपल्याला इथं द्यावी लागणार आहे दर दिवशी. तर आपल्याला हे आपली ID चालू राहणार आहे सुरळीत, आणि आपल्याला त्या ID वर काम पण करत राहायचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, असं समजू नका की तुमची ID आता चालू झालेली आहे, आता आपल्याला काही इथं फरक बसणार नाही. तसं करू नका. तुम्हाला 1 महिन्यातून 2-3 ट्रान्झॅक्शन तरी करायचे आहेत. म्हणजे 2-3 रिचार्ज जरी तुम्ही मारले तरी तुमची ID इथं चालू राहणार आहे, बंद पडणार नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. पाहू शकता, अशा प्रकारे ID आपली लॉग इन झालेली आहे. तर इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन एकदम खाली दाखवण्यात येते, यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता DMचं दाखवण्यात आलेले. मी परभणीचा असल्यामुळे इथं दाखवतंय DMचं नाव, फोन नंबर, ईमेल ID संपूर्ण इथं दाखवण्यात येते. या DM ला कॉल करून तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी बोलवायचं आहे. आता इथं बघूया, होम पेज वर येतो मी. तुमची ID जर चालू झालेली आहे, तर माझी ID पण इथं बंद झालेली होती, आता मी चालू करून घेतली व्हेरिफिकेशन करून. तर इथं पाहू शकता, इथं आपल्याला यामध्ये काहीतरी बदल दाखवण्यात आलेला आहे. आपण याच्याकडे लक्ष द्यायचे. इथं 2 रेड कलर मध्ये दाखवण्यात येते, पाहू शकता. डेली अटेंडन्स आपल्याला इथं दर दिवशी द्यायची आहे, तरच इथं आपली ID सुरळीत चालू राहणार आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करताल तेव्हा तुम्हाला इथं नक्की अटेंडन्स द्यायचा आहे. आणि नंतर मॅन्डेटरी KYC फॉर VLA अँड ऑपरेटर, तुम्हाला दोन्हीही हे प्रोसेस करून घ्यायचे, तेव्हा तुमची ID चालू राहणार आहे. हे आता मी सांगत नाही, मी खूप मोठा व्हिडिओ होईल. आता इथं नंतर तुम्हाला इथं पाहू शकता, इथं पण सांगण्यात आलेलं आहे आपल्याला की पोलीस व्हेरिफिकेशन अपलोड करून घ्या. जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही देताल तेव्हा तुमची ID चालू राहणार आहे, अन्यथा तुमची ID पण बॅन इथं करण्यात येईल, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लेटेस्ट मध्ये अपलोड करत राहायचे. 6 महिने कंप्लीट झाले की नवीन काढायचे, नवीन अपलोड करीत राहायचे, आणि तुमची दरवेळेस तुम्हाला अटेंडन्स इथे द्यायची आहे. तर तुमची ID ही चालू राहणार आहे. तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 ते 3 ट्रान्झॅक्शन नक्की करायचे. आपले मोबाईल रिचार्ज का होईना आपण आपल्या CSC वरून करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जुन्या आणि नवीन विलेजसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, हे तुम्हाला करून घ्यायचे. या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.